नमस्कार मित्रांनो, पवन कायंदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज ही शी घेतलेले मित्रांनो, आपल्या गावाला किती पाणी झाले किती नाही हे आता मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. हे बघा मित्रांनो, आपल्या गावाला झालेले दोन पाणी झालेले आहे. पहिलं तर दोन दोन महिने फिरून गावाला झालेले आपल्या. हे बघा मित्रांनो, आपल्या ह्या बांधापासून तर त्या रामफळाच्या झाडाला आपला गहू पेरेली. हे बघा मित्रांनो, हे आता आपलं तिसरं पाणी सुरू तुषार लावलेले मित्रांनो आपल्या गावाला. हे बघा मित्रांनो, बघा गहू कसा आहे मित्रांनो आपला. एकच नंबर क्वालिटी आहे. हिरवा खच आहे. एक थैलं युरिया फेकलेले मित्रांनो. आम्ही पहिल्याच पाण्याला युरिया फेकतो मित्रांनो. काही काही मित्र काय करते, दुसऱ्या पाण्याला शिपवते, कोणी तिसऱ्या पाण्याला शिपवते. आम्ही नाही का पहिल्याच पाण्याला युरिया फेकतो मित्रांनो. त्याच्यामुळं क्वालिटी बी अशी हिरवीकच आहे. त्याच्यामुळं पहा कसा आहे आपला गहू मित्रांनो. पहा कसा वाळलेला आहे ढबल. इथं गहू वाळलेला आहे मस्त मित्रांनो. हे तिकडं आपलं तुषार सुरू आहे बघा. लास्ट बेस्ट आता तिसरं पाणी सुरू आहे. अजून याला 2 पाणी द्यायला लागणार आहे मित्रांनो गावाला. हे बघा आपला गहू कसा आहे. बघा मित्रांनो, ह्यो श्रीराम गहू पेरेले मित्रांनो. आम्ही नवीनच पेरलेला आहे श्रीराम गहू मित्रांनो. आमचा दरवर्षी लोकन 96 यंदा आम्हाला 5-6 जण म्हणे तुम्ही हे गहू पेरून पहा मित्रांनो. त्यामुळं आम्ही ते गहू पेरेले. त्यामुळं कळून आपल्याला यंदा झडीत कसं येतंय कसं नाही. त्याच्यामुळं म्हणलं आपण आता नवीन येते चला पेरून घेऊ. पेरलेलं आहे आता झडीत कसं येतं. चांगलं झडीत आलं तर मग पुढच्या वर्षी आपलं 2 एकर गहू राहणार मित्रांनो. त्याला अजून ती म्हणते याला गावाला 5 पाणी नाही तर 6 पाणी द्यायला लागते गावाला, श्रीराम गावाला मित्रांनो. त्यामुळं पहा कसा आहे आपला गहू, कशी क्वालिटी मित्रांनो आम्हाला कमेंट करून सांगा. पहा कसं तुषार भिंगत मित्रांनो आपलं. तिसरं पाणी सुरू आहे आता. अजून 3 पाणी द्यायला लागणार मित्रांनो गव्हाला आपल्या. हे बघा पहा कसं वाळलेलं आहे. आता ह्या पाण्यात आता मस्त आपला गहू निसवतोय. निसल्यावर वंबी समजा तयार होती. चौथ्या पाण्यात चौथं पाणी देणं लगेच वंबे तयार होत्या. 5व्या पाण्यात एक शेवट 5व्या पाण्यात कसं आहे तर दाणे भरायला लागते. दाणे भरले तर मग ते दर्शक कवळे राहते काही. त्याच्यामुळं आपलं 6वं पाणी देऊन टाकलं तर मग दाणा बी ठोकर भरतोय. त्यामुळे आपल्याला अजून 3 पाणी द्यायचे मित्रांनो. कसा वाटला कसा नाही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. बघा मित्रांनो, चॅनलला नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवले.